शाळा कशी सुरू आहे? चांगली आहे सर. चांगली आहे. बर, काय बरं मागच्या तासाला काय झालं जरा आठवत आहे? मागच्या आठवड्यात आपण काय शिकत होतो? काय सुरुवात होती? कशाविषयी माहिती आपण जी आहे ती घेत होतो? हा, राज्यशास्त्राचा पहिला पाठ. हा, राज्यशास्त्रा विषयी जे आहे ते आपण माहिती पाहत होतो. हा, काय त्याचे नाव? महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी. महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी. अगदी बरोबर आहे. महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी. मग काय बरं महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी एवढं काय असं या पाठामध्ये आपण मागच्या तासाला सुरुवात केली होती जवळपास. काय काय अभ्यासलेलं आहे जरा वन बाय वन कोणाला आठवत आहे? परस्परावलंबन. परस्परावलंबन कशाला म्हटलं आता परस्परावलंबन? काय परस्परावलंबन म्हणजे काय? एकमेकांवर अवलंबून. कशाला म्हटलं जातं? एकमेकांवर अवलंबून राहणे. एकमेकांवर अवलंबून. अगदी बरोबर, एकमेकांवर अवलंबून राहणे. एकमेकांवर नक्की अवलंबून राहणे म्हणजे काय? एकमेकांवर तर कुठलंही आपण सुद्धा जे आहे ते वर्गामध्ये गेल्यानंतर सगळ्याच गोष्टी आपल्याकडे नसतात. मग चित्रकलेचं असेल किंवा कंपास मधलं साहित्य असेल सगळ्यांकडे असतं असं नाही. पण एखाद्या दिवशी जर तुमच्याकडून विसरलेलं असेल किंवा एखादी गोष्ट नसेल तर आपण आपल्या त्या मित्रांकडून जे आहे ते काय करत असतो? घेत असतो. बरोबर, आपल्याला जेव्हा गरज भासते तेव्हा. आणि मग आपली गरज संपल्यानंतर आपण देतो. आणि जेव्हा आपल्या मित्राला काही गोष्ट ची गरज लागत असते तेव्हा आपण त्याला जी आहे ती मदत करत असतो. एक प्रकारची देवाणघेवाण आहे. कुठलंही राष्ट्र असेल, कुठलाही देश असेल, राज्य असेल, हा स्वयंपूर्ण समृद्ध नसतो. त्याला इतर राष्ट्रांवर अवलंबून राहावं लागतं इतर गोष्टींसाठी. आणि म्हणून आयात निर्यात जी आहे ती होत असते. मग काही गोष्टी आपण आयात करतो, काही गोष्टी आपण जी आहेत ती निर्यात करत असतो. आणि म्हणून या सगळ्या आपण जागतिक व्यवस्थेचं आपण पाहिलं जगातील सगळ्या राष्ट्रांचं तर कुठलाही देश असा स्वयंपूर्ण नाही की बऱ्याच गोष्टी की कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर जे आहे ते इतर गोष्टींसाठी इतर देशांवर त्या राष्ट्रांना अवलंबून राहावं लागतं. आणि त्यालाच परस्परावलंबन असं म्हटलं जातं. बरोबर, पुढे अजून काय पाहिलंय? परराष्ट्र धोरणांद्वारे आंतरराष्ट्रीय संबंध. आंतरराष्ट्रीय संबंध, बरोबर. परराष्ट्रीय धोरणाद्वारे आंतरराष्ट्रीय जे संबंध आहेत. अगदी बरोबर. पुढे अजून काय पाहिलंय? पहिले महायुद्ध. सगळ्यात महत्वाची घडामोड पहिले महायुद्ध. बर, पहिले महायुद्ध आता सांगेल. पहिले महायुद्ध कोणामध्ये झालं आणि केव्हा सुरुवात झाली? बघूया तुमच्या किती लक्षात आहे. पहिले 1914 ते 1918 या कालावधीमध्ये झालं. 1914 ते 1918 या कालावधीमध्ये झालं. बर, दोन गट पडतात. मग या दोन गटांमध्ये कोणकोणते राष्ट्र होते सांगा बरं? मग मित्र राष्ट्र फ्रान्स, रशिया, इटली, अमेरिका. मध्यगत राष्ट्रामध्ये जर्मनी, ऑस्ट्रेलिया, हंगेरी, तुर्कस्तान, बल्गेरिया. अगदी बरोबर. तर या मित्र राष्ट्र आणि आपण म्हणतो की साधारणतः कोणते अक्षराष्ट्र त्याच्या अपोजिट दुश्मनी राष्ट्र किंवा आपण सांगतो की विरुद्ध मध्यगत राष्ट्र म्हटलं जातं की या राष्ट्रांमध्ये जे आहे साधारणतः सुरुवात झाली होती. का बरं पहिले महायुद्ध जे आहे ते काय घडण्याचं काय बरं महत्वाचं कारण आहे? कशामुळे झालं असेल पहिलं महायुद्ध? काय पहिल्या महायुद्धाची साधारणतः पार्श्वभूमी काय आहे? अमेरिका व जर्मनी यांमध्ये मतभेद झाले होते. मतभेद झाले होते. बर, अजून कोण सांगते? परराष्ट्र धोरणाच्या आंतरराष्ट्रीय संबंध आपण पाहतो की भारताच्या परराष्ट्र साधारणतः प्रत्येक राष्ट्र आपल्या अंतर्गत व्यवहारासाठी त्याचप्रमाणे अनेक राष्ट्रांसाठी व्यवहार करत असतात.
आणि प्रत्येक राष्ट्र जे आहे ते एक प्रकारे वर्चस्व कुणाच्या अंडर आपण म्हणतो की साधारणतः हे करू नये. तर मग हे जे दोन महायुद्ध जगामध्ये झालेले आहेत, मग पहिलं महायुद्ध 1914 ते 1918 साली हे झालं आणि युरोप खंडातील महत्वाचे देश या साधारणतः या युद्धात सहभागी झाले. यामध्ये भरपूर वित्त हानी झालेली आहे, जीवित हानी सुद्धा या राष्ट्रामध्ये जी आहे ती झालेली आहे. आणि म्हणून जुन्या सत्ता समीकरणांचं पतन आणि 20व्या शतकातील दोन सर्वात विनाशकारी घटना ज्यांनी जागतिक राजकारणाची कायम दिशा बदलण्याचे काम झालेले आहेत. मग आपण पाहतो मित्र राष्ट्र, अलायन्स राष्ट्र, सेंट्रल मध्यगत राष्ट्र, या राष्ट्रांचा राष्ट्रसंघ आहे. मग यामध्ये याचा परिणाम काय काय झालाय की जीवितहानी झाली, आर्थिक नुकसान झाले, युरोपमधील पूर्वीची साम्राज्य कोसळली गेली आणि नवीन राष्ट्र जे आहेत आपण पाहतो की सोव्हिएत रशिया झालं, बरोबर. वेगवेगळे राष्ट्र आहेत की त्यामधून त्यांचं विघटन होऊन साधारणतः नवीन राष्ट्रांची निर्मिती झालेली आहे. आणि म्हणून युद्ध टाळण्यासाठी राष्ट्रसंघ, लिगन्स ऑफ नेशन्स म्हणजे राष्ट्रसंघाची साधारणतः स्थापना झाली. परंतु त्यावर हुकुमशाही रोखण्यात जे आहे ते एक प्रकारचं अपयश आले जर्मनी, इटली या सारख्या राष्ट्रांमध्ये. दुसरे महायुद्ध, आता दुसरे आपण साधारणतः पहिल्या महायुद्धापर्यंत आपण साधारणतः पाहिले होते आणि दुसऱ्या महायुद्धाची साधारणतः सुरुवात केली होती. तर दुसरे महायुद्ध 1939 ते साधारणतः 1945 या कालावधीमध्ये दुसरं महायुद्ध जे आहे ते झालेलं आहे. इथे साधारणतः 1901 आहे, इथे 9 हे चुकून झालेलं आहे, 1999 नाही, 1945 ते 1939 ते 1945. तंत्रज्ञानाचा सहारक वापर, यामध्ये काय बरं सर्वात महत्वाचं काय तंत्रज्ञान वापरण्यात आलं की ज्यामध्ये विनाशकारी असं दुसरं महायुद्ध अणुबॉम्बचा वापर जो आहे तो झालेला आहे. म्हणजे पहिल्या महायुद्धापेक्षा अधिक संहारक आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर या महायुद्धात झाला. कारण अजूनही काही राष्ट्र जे आहेत ते पहिल्या महायुद्धातून सावरलेली नव्हती आणि त्यानंतर लगेच आपण पाहतो की दुसरं महायुद्ध झालं आणि त्यामध्ये विनाशकारी संहारक अशा प्रकारचा नवीन तंत्रज्ञान म्हणजे अणुबॉम्बचा वापर साधारणतः झालेला आहे. आणि मग त्यामध्ये पाहतो की अमेरिकेकडून जपानच्या हिरोशिमा 6 ऑगस्ट 1945 आणि नागासाकी 9 ऑगस्ट 1945 वर साधारणतः अणुबॉम्बचा हल्ला झाला. आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते या दोन राष्ट्रांची एक प्रकारे जे आहे ते काय झाले, मोठं नुकसान आपल्याला पाहायला मिळतं की मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. युरोपमध्ये जर्मनीच्या पराभवानंतर, आशियात जपानच्या पराभवानंतर दुसरे महायुद्ध संपलं आणि दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जागतिक पातळीच्या अनेक घडामोडी ज्या आहेत त्या महत्वाच्या घडलेल्या आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग कारण काय की बरेच राष्ट्र म्हणायला लागले की साधारणतः एवढं मोठं महायुद्ध आणि त्याचा परिणाम संपूर्ण एक प्रकारच्या जगावर तो झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून त्यानंतर शीत युद्धाची त्यामध्ये सुरुवात झाली 1945 ते 1991. हा काळ प्रदीर्घ काळ शीत युद्धाने व्यापला होता आणि या काळात काही बदलांचा जो आहे तो आढावा आपण घेणार आहोत. कशाला म्हटलं तर शीत युद्ध म्हणजे काय, तर दुसऱ्या महायुद्धात मित्र असणारे अमेरिका आणि सोव्हिएत रशिया युद्ध संपतात परस्परांचे सर्वात मोठे स्पर्धक म्हणजे कॉम्पिटिशन त्यामध्ये सुरू झाले. आणि प्रत्यक्ष युद्ध नाही पण युद्धाला पूरक असा तणावपूर्वक काळ 1945 ते 1991 मध्ये साधारणतः झालेला आहे. आपण पाहतो की आता त्या काळातले जरा 1918 मधले असेल, 1939 मधलं, 45 मधलं जे युद्ध आहे तशा जे युद्ध आपण इराण, इस्रायल, अमेरिका या राष्ट्रांमध्ये सध्या सुरू आहे. पण असे पण काही आहेत आपण पाहतो की भारत राष्ट्र आहे की भारत पाकिस्तान असेल, भारत चीन असेल किंवा इतर राष्ट्रांमध्ये साधारणतः आहेत. तर प्रत्यक्षात लढाई न करता एक प्रकारची कॉम्पिटिशन स्पर्धा जी आहे ती साधारणतः बनलेली आहे. तो GDP दर असेल, साधारणतः विविध प्रकारच्या सुखसुविधायुक्त किंवा विविध प्रकारच्या सुधारणा असतील, योजना असतील तर त्या राष्ट्रांमध्ये एक प्रकारे राबवणे आणि तो राष्ट्र जे आहे एक प्रकारची स्पर्धा जी आहे ती चाललेली असते. त्यानंतर वॉर आपण म्हणतो की जरा मेडिकल वॉर म्हणतो, विविध प्रकारच्या महामारी असेल जसे की कोरोना एक प्रकारचा जो लादण्यात म्हणजे साधारणतः स्प्रेड करण्यात आला कोरोना व्हायरस असेल, विविध प्रकारचे असे रोग आहे साथीचे
की हे पसरवण्यात जे राष्ट्र आहेत ते साधारणतः काय करत असतात, सुरुवात करत असतात आणि याचा कुठेतरी त्या राष्ट्राच्या आर्थिक सामाजिक या परिस्थितीवर जो आहे तो परिणाम होत असतो आणि कुठेतरी त्या राष्ट्राची आर्थिक परिस्थिती विविध प्रकारच्या सुखसुविधांवर जे आहे तो मोठ्या प्रमाणात तणाव जो आहे तो येत असतो आणि म्हणून पहिल्यासारखी युद्ध जरी नसली तर अशा प्रकारच्या कुरुघोड्या अशा प्रकारचे जे अंतर्गत कलह साधारणतः प्रत्येक जे स्पर्धक राष्ट्र आहे यामध्ये सुरू असतात. आता शीत युद्धाची डेफिनेशन किंवा व्याख्या आपल्याला पाहिजे. कोणाला माहिती आहे शीत युद्ध म्हणजे काय, साधारणतः कशाला म्हटलं जातं शीत युद्ध? कोण सांगते तुमच्यापैकी? तुम्हाला मागच्या तासाला मी सांगितलं साधारणतः वाचून यायचा हा पाठ. प्रत्यक्ष युद्ध काय नाही शीत पण युद्ध युद्धाला म्हणजे काय? पूरक अशा प्रत्यक्ष युद्ध नाही पण युद्धाला पूरक अशा तणावपूर्ण परिस्थितीने वर्णन शीतयुद्ध या संज्ञेद्वारे केले जाते. बरोबर आहे. म्हणजे प्रत्यक्षात नाही पण साधारणतः जे आहे ते त्याला परस्पर पूरक अशा स्वरूपाचं युद्ध जे आहे ते त्यामध्ये केलं जातं. त्याला शीत युद्ध साधारणतः असे म्हटलं जातं. बघूया आपण त्यावर आधारित किंवा दुसरं महायुद्ध कशा प्रकारे झालं की त्याविषयीची जी आहे ती थोडक्यात माहिती आपण अभ्यासूया. दुसरे महायुद्ध 1 सप्टेंबर 1939 रोजी हिटलरने पोलंडवर आक्रमण केलं व दुसरे महायुद्ध सुरू झाले. हे 1939 ते त्याचा प्रवास 1945 बघा या कसा दरम्यान झालेले स्वरूपाचा जागतिक आहे. युद्ध होते. पहिल्या महायुद्धापेक्षा जास्त नुकसान व जीवितहानी या युद्धात झाली. हे युद्ध साधारणपणे 6 वर्षे चालू होते. यात प्रत्यक्ष रणांगणावर सुमारे 1.5 कोटी सैनिक मारले गेले. इतर ठिकाणी मरण पावलेली माणसे व जखमी, अनाथ, अपंग लोकांची संख्या वेगळी होती. या युद्धात भाग घेतलेल्या राष्ट्रांचा लष्करी खर्च 1517 अब्ज डॉलर्स इतका प्रचंड होता. त्या काळामध्ये मालमत्तेची हानी याच्या दुप्पट होती. या युद्धात इमारती, सार्वजनिक बांधकामे, घरेदारे, शेती, दवाखाने, कारखाने, धरणे इत्यादींचा मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला होता. यावरून आपल्याला या युद्धाच्या परिणामाची कल्पना येईल. अमेरिका आणि जपान यांच्या या युद्धात झालेल्या प्रवेशामुळे हे महायुद्ध युरोप खंडापुरते मर्यादित न राहता ते पहिल्या महायुद्धाच्या तुलनेत अधिक व्यापक बनले व त्याला जागतिक स्वरूप प्राप्त झाले. हे युद्ध भूमी, सागर व आकाश अशा 3ही ठिकाणी लढले गेले. तसेच या युद्धात पाणबुडी, अणुबॉम्ब यांसारख्या अधिक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. युद्धात सहभागी झालेल्या ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, भारत, सोव्हिएत युनियन, चीन, अमेरिका यांसारख्या मित्र राष्ट्रांचे तर जर्मनी, जपान, इटली यांसारख्या अक्ष राष्ट्रांचे प्रचंड नुकसान झाले. ही राष्ट्रे पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडली. मुलांनो, 1939 ते 1945 या कालावधीत दुसरे महायुद्ध चालू होते. याच काळात भारतात चले जाव चळवळ, छोडो भारत चळवळ, आझाद हिंद सेनेची स्थापना, प्रतिसरकारे स्थापन करणे या घडामोडी घडत होत्या. इंग्रजांविरुद्धच्या चळवळी जोमाने कार्य करत होत्या. या महायुद्धाचा भारतावर मोठा परिणाम झाला. दीर्घकाळ चाललेल्या दुसऱ्या महायुद्धाचा शेवट 1945 मध्ये झाला. या महायुद्धात इंग्लंडचे खच्चीकरण झाले असल्याने भारतावर फार काळ सत्ता टिकविता येणार नाही अशी जाणीव इंग्रज राज्यकर्त्यांना झाली. त्यांनी भारतावरील साम्राज्यवादी अधिकार सोडून दिला व 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. 7 डिसेंबर 1941ला जपानने पॅसिफिक महासागरातील पर्ल हार्बर या अमेरिकेच्या नाविक तळावर हवाई हल्ला करून अमेरिकेला युद्धात ओढलं.
अमेरिका युद्धात उतरल्यापासून अक्ष राष्ट्रांच्या बाजूने असलेले युद्धाचे पारडे फिरले व ते मित्र राष्ट्रांच्या बाजूने झुकू लागले. जर्मन गटाचा प्रभाव कमी होत गेला. अमेरिकेने जपानविरुद्ध युद्धाची घोषणा केली. त्याच दरम्यान इंग्लंड व फ्रान्सनेही जपानविरुद्ध युद्ध पुकारलं. 30 एप्रिल 1945 मध्ये हिटलरने, जो जर्मनीचा हुकुमशहा होता, त्या काळात आत्महत्या करून 1945 पराभव मान्य केला. जपानने युद्ध पुढे रेटले, पण अमेरिकेने नव्याने शोध लावलेल्या अणुबॉम्बचा वापर युद्ध संपवण्यासाठी केला. जपानमधील हिरोशिमा या शहरावर 6 ऑगस्ट 1945 व नागासाकी या शहरावर 9 ऑगस्ट 9 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले. युरोपमध्ये जर्मनीच्या पराभवामुळे किंवा हिटलरच्या आत्महत्येमुळे व आशियामध्ये जपानच्या पराभवानंतर दुसरे महायुद्ध संपले. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जागतिक पातळीवर अनेक घडामोडी घडल्या. त्यातील एक महत्त्वाची घटना म्हणजे शीतयुद्धाची सुरुवात होय. 1945 ते 1991 हा 45 ते 46 वर्षांचा काळ हा शीतयुद्धाने व्यापला होता. या काळातील बदलांचा आढावा आपण पुढे घेऊयात. तर दुसरं महायुद्ध कशा पद्धतीने झालेलं आहे त्याच्याविषयीची थोडक्यात माहिती तुम्हाला या व्हिडिओतून जी आहे ती साधारणतः मिळालेली आहे. तर आता आपण पाहणार आहोत की युद्ध पुढे जे शीतयुद्ध झालेलं आहे तर त्याच्या बद्दलची साधारणतः माहिती जी आहे ती आपण घेणार आहोत. तर पहिलं महायुद्ध, दुसऱ्या महायुद्धाविषयीची माहिती समजली सर्वांना? काही काही Yes, sir. काही कोणाला प्रश्न आहे त्याबद्दल? दुसऱ्या महायुद्धाविषयी कोणाला काही प्रश्न आहेत? कशा पद्धतीने झालं, कोणाकोणामध्ये झालेलं आहे आणि दुसऱ्या महायुद्धाचं सर्वात मोठं जी हानी जी आहे ती जपान आणि जर्मनी जे आहे ते या दोन राष्ट्रांमध्ये जे आहे ते अमेरिकेने केलेले अणुबॉम्बचे हल्ले जे आहेत ज्यामध्ये 6 ऑगस्ट 1945 असेल, 9 ऑगस्ट 1945 असेल. तर या वेळेस जे आहेत जेव्हा हिरोशिमा आणि नागासाकी जे आहेत तर यावर या दोन महत्वाच्या शहरांवर जे आहे अमेरिकेने अणुबॉम्ब टाकून एक प्रकारे युद्धविराम जो आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचा परिणाम जो आहे तो मोठा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आता शीतयुद्ध नक्की काय आहे तर एक प्रकारे जे आहे ते उघड दोन्ही राष्ट्रांमध्ये न होणे. तर मग काय शीतयुद्ध कशाला म्हटलं जातं, शीतयुद्धाची कारणे काय आहे किंवा त्याच्याविषयीची थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत. कोल्ड वॉर. दुसऱ्या महायुद्धात मित्र असंही असणारे म्हटलं जातं. अमेरिका व सोव्हिएत युनियन युद्ध संपताच ते एकमेकांचे स्पर्धक बनले. त्यांच्यातील सहकार्याची जागा स्पर्धेने घेतली. 1945 ते 1991 या कालावधीत 40 ते 45 वर्षे ही स्पर्धा म्हणजेच शीतयुद्ध चालू राहिले. शीतयुद्ध म्हणजे काय? अमेरिका व सोव्हिएत युनियन या दोन देशांमध्ये उघड युद्ध झाले नाही, परंतु युद्धाचा भडका कधीही उडू शकेल असा तणाव त्यांच्या संबंधांमध्ये होता. प्रत्यक्ष युद्ध नाही, पण युद्धाला पूरक अशा तणावपूर्ण परिस्थितीला शीतयुद्ध म्हणजेच कोल्ड वॉर असं म्हणतात. आपण पाहिलं की दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जगात प्रथमच अणुबॉम्बचा वापर केला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका व रशिया वगळता आंतरराष्ट्रीय राजकारणावर प्रभाव पाडू शकतील अशी एकही सत्ता उरली नाही. या काळात अमेरिका तर महासत्ता होतीच, पण सोव्हिएत युनियननेही अण्वस्त्रांची निर्मिती करून आणि आपले लष्करी सामर्थ्य वाढवून महासत्ता बनण्याचा प्रयत्न केला. अण्वस्त्रे म्हणजेच अणुऊर्जेचा वापर करून बनविलेली शस्त्रे होय, जसे अणुबॉम्ब. अमेरिका व सोव्हिएत युनियन या दोन महासत्तांमधील संघर्ष, सत्तास्पर्धा, शस्त्रस्पर्धा, विचारप्रणाली व तत्वप्रणालीमधील भेद, राजकीय अविश्वास, एकमेकांविरुद्धचे डावपेच, परस्परांना काटशह देण्याची वृत्ती, प्रसार माध्यमांचा विषारी प्रचार, हेरगिरी या सर्व बाबींमुळेच शीतयुद्ध सुरू झाले होते.
शीतयुद्धाचे परिणाम. मुलांनो, आता आपण शीतयुद्धाचे परिणाम काय झाले ते पाहू. 1. लष्करी संघटनांची निर्मिती. शीतयुद्ध काळात दोन्ही महासत्तांनी लष्करी संघटना निर्माण केल्या. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली पश्चिम युरोपीय भांडवलशाही व लोकशाही राष्ट्रांचा एक गट निर्माण झाला, तर रशियाच्या नेतृत्वाखाली पूर्व युरोपातील साम्यवादी विचारसरणीच्या राष्ट्रांचा दुसरा गट निर्माण झाला. लष्करी संघटनांमध्ये सामील होणाऱ्या राष्ट्रांच्या संरक्षणाची जबाबदारी त्या त्या महासत्तांनी घेतली. उदाहरणार्थ, अमेरिका व त्यांची मित्र राष्ट्रे नाटो कराराद्वारे एकत्र आले. वॉशिंग्टनमध्ये नाटो करार अमेरिका, म्हणजे काय, कॅनडा, त्याविषयी कोणकोणते नाटो मध्ये इंग्लंड, कोणकोणते राष्ट्र आहेत फ्रान्स, एकदा इटली, पाहून घ्या. बेल्जियम, डेन्मार्क, लक्झेंबर्ग, नेदरलँड्स, नॉर्वे, पोर्तुगाल व आइसलँड या 12 राष्ट्रांचे प्रतिनिधी एकत्र आले. त्यांच्यात विचारविनिमय होऊन उत्तर अटलांटिक करार संघटना म्हणजेच नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटो या संघटनेची स्थापना 4 एप्रिल 1949 रोजी झाली. अमेरिकन नेतृत्वाखालील नाटो करारास शह देण्यासाठी रशियाने साम्यवादी देशांची वॉर्सा करार या संघटनेची स्थापना केली. साम्राज्यवादी व भांडवलशाही आक्रमणास शह देणे हा या कराराचा मुख्य उद्देश होता. 11 मे ते 14 मे 1955 रोजी पोलंडची राजधानी वॉर्सा येथे रशिया, हंगेरी, झेकोस्लोवाकिया, अल्बानिया, बल्गेरिया, पूर्व जर्मनी, रुमानिया आणि पोलंड अशा 8 राष्ट्रांची परिषद झाली. यामुळे संपूर्ण जग अमेरिकन राष्ट्रगट व रशियन राष्ट्रगट अशा 2 गटांमध्ये विभागले गेले. मुलांनो, तंत्रज्ञानातील प्रगती आणि आंतरराष्ट्रीय शांतता यांचा परस्पर संबंध असतो. कारण एखाद्या राष्ट्राने एखादे तंत्रज्ञान विकसित केले व ते इतर राष्ट्रांना हानी पोहोचविणारे असेल तर इतर राष्ट्रांच्या मनात त्या राष्ट्राबद्दल भीती, अविश्वास निर्माण होतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय अशांतता निर्माण होते. परंतु याच तंत्रज्ञानाचा वापर मानवी कल्याणासाठी केला तर ही आंतरराष्ट्रीय अशांतता कमी होते. उदाहरणार्थ, विविध रोगांचे निदान करणे, त्यावर उपचारासाठी औषधांचा शोध लावणे अशा प्रकारच्या मानवी हितासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे हिताचे असते. शीतयुद्धाची कारणे, शीतयुद्धाचे परिणाम याविषयी साधारणतः आपण एक प्रकारची थोडक्यात जी आहे ती माहिती बघितलेली आहे. मग शीतयुद्ध आणि त्याचं ध्रुवीकरण कशा प्रकारे झालेलं आहे. अमेरिका असेल, सोव्हिएत रशिया असेल, तर यांच्यामध्ये जे आहे एक प्रकारचे गट निर्माण झाले. आपण नाटो पाहतो की ते ध्रुवीकरण म्हणजे काय, जगातील बहुतेक देशांची या 2 महासत्तांच्या गटामध्ये एक 2 प्रकारचे टीम म्हणतो आपण, एक प्रकारचे 2 गट जे आहेत ते निर्माण झालेले पाहायला मिळतात. अमेरिका असेल आणि सोव्हिएत रशिया असेल, तर हे साधारणतः त्याचं नेतृत्व करणारे, त्या गटांचं नेतृत्व करणारे हे 2 राष्ट्र आहेत. स्वतःचे वर्चस्व वाढवण्यासाठी आजही आपण पाहतो साधारणतः महासत्तांकडून लहान राष्ट्रांना लष्करी आणि आर्थिक मदतीचे आमिष. आता पाठीमागे भारत पाकिस्तान जे युद्ध झालं ते बंद करण्यात किंवा बऱ्याच वेळा आपण पाहतो की पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात जे आहे ते आपल्यावर आक्रमण केलं, ड्रोन हल्ले केले होते. त्यामध्ये कोणकोणते ड्रोन हल्ले होते, ते चीनी बनावटीचे साधारणतः जे उपकरणं होते की त्यांच्या मार्फत जो आहे तो साधारणतः भारतावर एक प्रकारे हल्ला करण्यात आले होता. मग काय एक प्रकारचं आपण पाहतो की अमेरिका असेल, रशिया असेल, फ्रान्स असेल, ते हे राष्ट्र आपल्या भारताला मदत करतात. पण जर आपण आपल्या अपोजिट जर असेल तर अफगाणिस्तान असेल, पाकिस्तान असेल किंवा इकडे चीन असेल, तर हे राष्ट्र जे आहे ते एकमेकांना, पाकिस्तानला ती जी आहे ते युद्धाच्या काळामध्ये मदत करत असतात. अशा प्रकारचे का की ते राष्ट्र एक प्रकारे जे आहेत तर इतर राष्ट्रांवर एक प्रकारचं काय वर्चस्व स्थापित करले. परिणाम काय आला की तणावाचे क्षेत्र व्यापक झाले आणि शीतयुद्धाचा आवाका एक प्रकारचं व्याप्ती जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला काही प्रश्न होता? येस सर. ऋतुपर्ण, तुझं नाव काय मी विसरलो. काय हे होतं, शक्यतो नाव टाकत जा की जेणेकरून मला समजेल किंवा इरेत. काय आहे? ऋतुपर्णच आहे. ऋतुपर्ण, बोल. काही प्रश्न होता? सर, रशियाला सोव्हिएत रशिया असं का म्हणतात? हो, रशियाला सोव्हिएत रशिया
म्हणजे सुरुवातीला आपण पाहतो विविध प्रकारचे जे खंड हे केले तर अमेरिका आहे, मग अमेरिकेमध्ये दक्षिण अमेरिका आहे, मध्य अमेरिका आहे, त्याला USA म्हटलं जातं, बरोबर. तर सुरुवातीला जे आहे तर रशिया हे मोठा, जसं अमेरिकेचे तीन भाग झालेले आहेत. तर सुरुवातीला जे आहे तर सोव्हिएत जे आहे तर सोव्हिएत रशिया हे नाव होतं, आणि सोव्हिएत रशिया च नंतर पुढे विघटन होऊन तो रशिया जो आहे तो एक प्रकारे झालेला आहे. मग शब्दशः जर आपण त्याची व्याख्या जर पाहिजे असेल तर सोव्हिएत का म्हटलं जातं किंवा काय, ते एक प्रकारचा तो जसं आशिया खंड आहे, आशिया खंडामध्ये भारत राष्ट्र आहे, तसे एक प्रकारचा जो आपण जगाचा जर नकाशा बघितला साधारणतः इथे आहे कधी पाहतो तर त्यावरून साधारणतः तुम्हाला लक्षात येईल की सोव्हिएत जी आहेत तर कशा प्रकारे एक प्रकारचे त्यांची जी ताकद होती किंवा जो प्रदेश होता तो मोठ्या प्रमाणात होता, आणि मग कुठेतरी एक प्रकारे जो आहे तो तिथे पुढे आहे का त्याची हे दिलेलं आहे बहुतेक डिटेलमध्ये चेंज का होत. शस्त्रास्त्र स्पर्धा असेल, निशस्त्रीकरण असेल तर काय आहे, तर एक प्रकारे जसं अमेरिका हे राष्ट्र होतं, बरोबर, तसंच सोव्हिएत रशिया, म्हणजे सोव्हिएत रशिया हे सुरुवातीला होते 1922 ते 91 मध्ये, सर्वात जगातील सर्वात मोठा देश त्यावेळेस म्हटलं जायचं. सोव्हिएत रशियाचे पूर्ण नाव सोव्हिएत समाजवादी गणराज्यांचे संघ असे यामध्ये, आणि यामध्ये 15 गणराज्यांचा समावेश होता. जसे की तुम्ही आशिया म्हटलं तर का बरं आशिया म्हटलं तर आशिया खंडामध्ये साधारणतः किती राष्ट्र आहेत, कोण सांगते, काय कोण सांगते, आशिया का म्हटलं तर आशिया मध्ये कोणते किती राष्ट्र आहेत, 48. आशियामध्ये आशिया खंडात साधारणतः किती राष्ट्र आहेत, 48. 48. 48. हा 48. 48. एवढे 48 राष्ट्र. साधारणतः जर पाहिलं आपण साधारणतः 49 मान्यता प्राप्त स्वतंत्र देश मानले जाते यामध्ये. ते आता याच्यात जर आपण लेटेस्ट जर तुम्ही पाहिलं तर आशिया खंडात साधारणतः 49 मान्यता प्राप्त देश आहे, आणि आशिया हा जगातील सर्वात मोठा खंड आहे. तर जेणेकरून 49 राष्ट्रांचा एक प्रकारचा गट आहे, खंड आहे, म्हणून त्याला आशिया म्हटलं जातं. तर तशाच एक जे आहे तर सोव्हिएत रशिया त्या काळामध्ये साधारणतः मोठं राष्ट्र होतं. 15 साधारणतः, म्हणजे आशियापेक्षा एवढा नाही पण आशिया मोठा होता, पण त्या काळामध्ये साधारणतः 15 गणराज्य होते साधारणतः, आणि त्याची राजधानी मॉस्को. साम्यवादी म्हणजे एक प्रकारची कम्युनिझम विचारसरणीवर आधारित हा साधारणतः राष्ट्र होता, आणि 1991 मध्ये सोव्हिएत रशियाचं विघटन होऊन त्यामध्ये स्वतंत्र देशची साधारणतः निर्माण झाली, आणि त्यापैकीच रशिया हा मोठा राष्ट्र आहे. सुरुवातीला 1991 पूर्वी त्याला सोव्हिएत म्हटलं साधारणतः जायचं. आलंय का लक्षात, आशिया आणि सोव्हिएत, का बरं सोव्हिएत काय आहे, हा Yes, sir. Yes, sir. तू पण समजलंय. Yes, sir. ते एक प्रकारचं जर जर तुम्ही शब्दशः अर्थ पाहिला, सोव्हिएत म्हणजे काय, सोव्हिएत हा रशियन शब्द आहे, आणि यामध्ये काय सल्लागार मंडळ किंवा कामगारांची सभा असा साधारणतः जो आहे तो गट म्हटलं जातं.
देशाचे प्रमुख गणराज्य म्हटलं तर एक प्रकारचं गणराज्य सुरुवातीला, आणि म्हणून त्याला सोव्हिएत असं म्हटलं जातं. म्हणजे परिषदांच्या तत्वावर चालणारे रशियन राज्य, त्याला सोव्हिएत म्हटलं जातं. मग त्यामध्ये कामगार आहे, शेतकरी आहे, सैनिकांचं आहे, या सगळ्यांवर आधारित चालणारं शासन किंवा एक प्रकारचं राष्ट्र तो आहे सोव्हिएत. पुढे पाहूया आता निशस्त्रीकरण यामध्ये आहे. एकच मिनिट, मागच्या याच्यावर राहिले कसं आहे चाललोय जास्त. आपण कुठेतरी सुरुवातीला आपण शीत युद्धापर्यंत साधारणतः इथे आलो. ध्रुवीयकरण दिसते स्क्रीन सर्वांना? Yes, आता sir. शीत युद्ध आणि ध्रुवीकरण तर एक प्रकारचे स्पर्धक एकमेकांमध्ये, जसं सोव्हिएत रशिया हे दोन गट साधारणतः पडले आणि त्याचा व्यापक एक प्रकारे मोठा. तर आता यातले दोन भिन्न मार्ग कोणकोणते आहे? अमेरिका तर लोकशाही राज्य आहे आणि सोव्हिएत रशिया हे हुकुमशाही राज्य आहे. जो आपण तुम्ही पाहता की कोण कोण होता हुकुमशाह? हिटलर, जर्मनी. हिटलर, बरोबर आहे. तर आता जो साधारणतः जो हिटलर होता, पुढे राजकीय व्यवस्था काय? तो लोकशाही आणि आर्थिक व्यवस्था एक प्रकारे अमेरिकेची भांडवलशाही आहे. सोव्हिएत रशियाची समाजवाद आहे, कम्युनिझम म्हणतो आपण तसा. लष्करी संघटना काय आहे? नाटो, NATO साधारणतः अमेरिकेची, आणि सोव्हिएत रशियाची आहे वॉर्सा करार, एक वॉर्सा पॅक्ट साधारणतः म्हटलं जातं. आणि जागतिक उद्दिष्ट काय? तर भांडवलशाहीचा जगभरात प्रसार करणे. आजही पाहतो आपण की अमेरिकेच्या इतर राष्ट्रांवर दबाव, एक प्रकारचं बलशाही बलाढ्य राष्ट्र आहे, त्याचा इतर राष्ट्रांवर एक प्रकारे काही करणे, वर्चस्व राहणे. आपण म्हणतो की साधारणतः हुकुमशाही आणि इतर राष्ट्रांवर दबावात आणणे. मग विविध प्रकारचे आज जे चालणारे युद्ध आहे ते एक प्रकारचा तो दबाव आहे की कुठल्याही राष्ट्र जे आहे त्याची प्रगती न होणं किंवा आपल्यावर अवलंबून राहणं. तो स्वतः जे आहे ते स्वयंपूर्ण न होणं, एक प्रकारची जी आहे ते भांडवलशाही अमेरिकेची एक विचारसरणी आहे. तर सोव्हिएत रशिया काय आहे? तर समाजवादाचा म्हणजे जगभर प्रसार साधारणतः केला जातो आणि इतर राष्ट्रांना रशिया जो आहे तो नेहमी मदत करीत आलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढे पाहूया अजून. आता शस्त्रास्त्र स्पर्धा आणि निशस्त्रीकरण म्हणजे एक प्रकारची धोक्याची पातळी, जागतिक शांततेला धोका. निशस्त्रीकरण, शस्त्रास्त्र निर्मिती काय आहे? निशस्त्रीकरण म्हणजे थोडक्यात तर शस्त्रास्त्र स्पर्धा म्हणजे महासत्ता होण्यासाठी एकमेकांना काटशह देण्यासाठी अधिकाधिक संहारक शस्त्रे बनवण्याच्या स्पर्धेत. आपण पाहतो की साधारणतः अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं त्या काळात अणुअस्त्रधारी किंवा अणु चाचणी आपण केलेल्या होत्या. जगाला तुम्ही जर तो चित्रपट साधारणतः पाहिला असेल तर तुम्हाला कळलं असेल की एक प्रकारे जे आहे ते अमेरिकेला न कळू देता किंवा जगामध्ये न कळू देता आपण जी आहे ती अणु चाचणी यशस्वी पार पडली होती. कारण बरेच असे करार झालेले आहे की अमेरिकेने की या ज्या गोष्टी आहेत शस्त्रास्त्र निर्मिती करू नये, इतर राष्ट्रांनी शस्त्रास्त्र जे आहे ती निर्मिती करू नये, विविध प्रकारचे जे जगाला धोका किंवा इतर राष्ट्रांना धोका निर्माण अशा प्रकारची अणुवस्त्र जे आहे ते बनू नये. तर हे एक प्रकारचे जे आहे ते त्या करार केलेले आहेत. तर परावर्तन काय तर शस्त्रास्त्र स्पर्धेमुळे जागतिक शांतता धोक्यात येईल याची जाणीव दोन्ही महासत्तांना आहे. आजही पाहतो आपण की अणुबॉम्बचा एक प्रकारचा धाक आहे. जर युद्ध संपवायचं असेल किंवा एखादं राष्ट्र संपवायचं असेल तर अणुबॉम्ब निर्मिती करणारे बरेच राष्ट्र अणुवस्त्रधारी, आणि त्याचा परिणाम जो आहे तो कुठेतरी जो आहे तो एक प्रकारचा धाक त्या राष्ट्रांवर भीती टाकण्याचं काम जो आहे ते करतो. निशस्त्रीकरण तर या जाणीवेतूनच शस्त्र नियंत्रणाचे आणि निशस्त्रीकरणाचे प्रयत्न जे आहेत ते सुरू झालेले आहेत. मग एक प्रकारचं ते राष्ट्र जे आहे ते कुठल्याही प्रकारचे असे शस्त्र जे आहेत ते बनू नये आपण पाहतो. आता अलिप्ततावाद पुढचा जो महत्वाचा घटक आहे. अलिप्ततावाद एक प्रकारचा तिसरा मार्ग आहे. आपण पाहतो साधारणतः युद्ध आहे आणि तिसरा अलिप्ततावाद. कशाला म्हटलं आता अलिप्ततावाद? महासत्तांच्या स्पर्धेत सामील न होता शांतता आणि विकासाचा स्वतंत्र मार्ग निवडणारी आशिया व आफ्रिका खंडातील नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांची चळवळ. आता तुम्ही इथे
साधारणतः मॅप बघितलेला असेल. तर का बरं असे दिलेले ते इकडे जे पाहतो आपण साधारणतः हे आशिया खंडातील काही राष्ट्र आहेत की ते रेड दाखवलेले आहे आणि इकडे आपण साधारणतः पाहतो की ग्रीन एक प्रकारचेच आहे. तर शांततेचा पुरस्कर्ता साधारणतः म्हणजे एक अलिप्त, म्हणजे जर कोणाचं भांडण साधारणतः रशियाचं बाकीच्या राष्ट्रांचं जर्मनी जपान अमेरिकेचे जर युद्ध सुरू असेल तर त्यामध्ये मध्यस्थी न करणे, एक प्रकारचा अलिप्ततावाद की त्यामध्ये न पडणं, ही शांतता प्रस्थापित करणे, शांततेला पुरस्कार करणे. आपण पाहतो की भारत हे राष्ट्र जे आहे ते नेहमी शांतताला एक प्रकारचं महत्व देण्यात आलेलं आहे. युद्धाला जे आहे ते एक प्रकारचा पाठिंबा देतात शांतता म्हणून. आणि मग या आशिया आणि आफ्रिका खंडातील नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांची एक प्रकारची चळवळ जी आहे ती सुरुवात झालेली पाहायला मिळते. मग कोणकोणते कशा प्रकारचे अलिप्ततावादी चळवळीचे प्रणेते कोण आहेत? तर 1961 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पंतप्रधान होते आणि भारताने पंडित जवाहरलाल नेहरूच्या नेतृत्वाखाली साधारणतः ह्या चळवळीचं नेतृत्व त्या काळामध्ये 1961 मध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळते. मग अलिप्ततावादी चळवळीचा पुरस्कर्ता म्हटलं जातं. एक प्रकारे आपलं जे राष्ट्र आहे तर ते अलिप्ततावादी धोरण त्यांनी जे आहे ते स्वीकारलेलं आहे. मग शीत युद्ध जर सुरू झाल्यानंतरच्या काळात एकीकडे जगाचं ध्रुवीकरण आहे, दोन्ही देशांमध्ये महासत्ता म्हणजे एक प्रकारची स्पर्धा जी आहे, तर त्याच मध्ये अशा राष्ट्रांनी महासत्तेच्या स्पर्धेपासून एक प्रकारे अलिप्त राहण्याचं धोरण स्वीकारले आणि त्याला अलिप्ततावाद असं म्हटलं जातं. काही राष्ट्र आपण पाहतो की चढाओढ लागलेले आहेत. अमेरिका असेल, चीन असेल, की कोणतं राष्ट्र साधारणतः प्रगतशील किंवा मोठं राष्ट्र आहे. आणि या एक प्रकारचे जे ध्रुवीकरण आहे किंवा या स्पर्धेतून एक प्रकारे अलिप्त राहून आपण जे आहे तर अलिप्त राहणे हे धोरण जे स्वीकारले जातं त्याला अलिप्ततावाद असे म्हटलं जातं. अलिप्ततावाद ही युद्ध काळातील एक महत्वाची चळवळ म्हटलं जातं. दुसऱ्या महायुद्धानंतर साधारणतः आशिया व आफ्रिका खंडातील नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांनी अलिप्ततावादी किंवा अलिप्ततावादाचा विचार साधारणतः याला पाठिंबा दिला आणि यामध्ये याचं नेतृत्व भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेलं आहे. त्यानंतर युगोस्लाव्हाकियाचे अब्दुल साधारणतः मार्शल टिटो असतील, त्यानंतर गमाल अब्दुल नासर असतील इजिप्तचे, त्यानंतर चौथे आहे डॉक्टर अहमद सुकोनी इंडोनेशियाचे असतील आणि क्वामे नकुमा हे घाण साधारणतः कोणत्या राष्ट्राचं आहे राष्ट्राध्यक्ष आणि सुकर्णो आणि घानाचे राष्ट्राध्यक्ष क्वामे नक्रुमा यांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ साधारणतः 1961 पासून अलिप्ततावादी चळवळ ही साधारणतः सुरू झालेली आहे. आणि आपण जर पाहिले साधारणतः याचं नेतृत्व आपल्या भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेलं आहे. अलिप्ततावादी किंवा अलिप्ततावाद म्हणजे काय असा प्रश्न साधारणतः तुम्हाला टिपा द्यायला किंवा प्रश्न विचारला की अलिप्ततावादी किंवा अलिप्ततावादी राष्ट्र कोणते आहेत किंवा अलिप्ततावादी चळवळीचे प्रणेते कोण आहेत, तर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला साधारणतः देता आली पाहिजे. तर समजले अलिप्ततावाद म्हणजे काय? यस सर. त्याची प्रणेते हे साधारणतः हे जे आहे हे जे कोणते जे ज्यांनी नेतृत्व केलेलं आहे तर यांची नावं तुम्हाला महत्वाची हे पॉइंट्स मध्ये साधारणतः तुम्ही घेऊ शकता लिहून. झाले? यस सर. यस सर. येस सर. अलिप्ततावादी चळवळीची शाश्वत मूल्य काय आहे? म्हणजे अलिप्ततावादामध्ये काय आहे तर नव्याने आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी करणे, आर्थिक व्यवस्थेची एक प्रकारे वसाहतवाद, साम्राज्यवाद आणि वंशवादाला ठाम विरोध करणे, आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि अल्प विकसित गरीब राष्ट्रांना एकत्र येण्यास प्रेरित करणे. शीत युद्ध संपले तरी मानवतावाद, जागतिक शांतता आणि समानता या मूल्यांवर आधारलेली ही चळवळ आजही अत्यंत महत्वाची मानली जाते. आणि म्हणून एक प्रकारे आपण पाहतो वसाहतवाद, साम्राज्यवाद आणि वंशवादाला यामध्ये विरोध केलेला आहे या अलिप्ततावादी राष्ट्रांनी. आंतरराष्ट्रीय प्रश्न जे आहेत ते एक प्रकारे शांततेच्या मार्गाने जे आहे ते सोडवणे असतील. जे गरीब राष्ट्र आहेत त्या गरीब राष्ट्रां त्यांची एक संघटना किंवा ते जे गट आहेत तो साधारणतः एकत्र येण्यासाठी जे आहे ते प्रेरणा देणे, प्रेरित करणे हा या मागचा जो आहे तो एक प्रकारचा उद्देश आहे. ही मूल्य साधारणतः अलिप्ततावादाची आपल्याला पाहायला मिळतात.
आता आंतरराष्ट्रीय आर्थिक सर व्यवस्थेची हे पुन्हा मागणी, repeat करा. तर हे एक प्रकारची मूल्य काय आहे अलिप्ततावादाची, कशाला म्हटलं तर यामध्ये तुम्ही जर अलिप्ततावादाचं चळवळीचं मूल्यमापन साधारणतः तुम्ही घेतलं तर हा टॉपिक साधारणतः पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेला आहे. तर याचे महत्वाचे 4 गटांमध्ये विभागणी साधारणतः केलेली आपल्याला पाहायला मिळते. एक, सुरुवातीचा आपण जर पाहिला साधारणतः वसाहतवाद असेल, साम्राज्यवाद असेल, वंशवाद असेल, तर याला विरोध करणे, वसाहती निर्माण करणे आपण करतो की जसे की संस्थान आहेत, साम्राज्य एक प्रकारचे राष्ट्र आहे, त्यामध्ये घोषित स्वयंघोषित राज्य असेल, वंशवाद म्हणजे एक प्रकारचा वंशवाद जो आहे तो पुढे जाणे असं नाही. तर आंतरराष्ट्रीय प्रश्न शांतता मार्गाने सोडवणे, चळवळीला प्रोत्साहन देणे एक प्रकारचे आहे. आणि यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मार्गदर्शनाखाली भारताने या चळवळीचे नेतृत्व केलेलं आहे. त्यानंतर मानवतावाद, जागतिक शांतता, समानता आणि शाश्वत मूल्यांवर आधारित अलिप्ततावादी चळवळीत आधारलेली या चळवळीत अल्प विकसित राष्ट्राने एकमेकास प्रेरित करणे. आता पुढे निओची मागणी असेल किंवा निःशस्त्रीकरण हा एक काय आलेला आहे, नव्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची आर्थिक मागणी. मग निःशस्त्रीकरण, मानवी हक्कांचे संवर्धन असेल, याबाबतची आग्रही भूमिका घेतात. अलिप्ततावादी चळवळीने गरीब अविकसित राष्ट्रांच्या समस्या एक प्रकारे ठाम मांडणे आणि एका नव्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची मागणी साधारणतः या चळवळीतून झालेली आहे. मग थोडक्यात काय, शीतयुद्ध संपले असले तरी अलिप्ततावादी चळवळीचे महत्व साधारणतः कमी झालेले नाही आणि अल्प विकसित राष्ट्रांना एकत्रित करण्यासाठी प्रेरित करणे, त्यांना सामाजिक बदलांच्या अनेक प्रभावांमध्ये समाविष्ट करणे, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये त्यांना समाविष्ट करून घेणे आणि त्यांना त्या राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय राजकारणात समानतेची किंवा सन्मानाची एक प्रकारे वागणूक देणे. आंतरराष्ट्रीय जे प्रश्न असतील तर ते शांततामय मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न किंवा त्याला प्रोत्साहन देण्याचे काम हे साधारणतः अलिप्ततावाद किंवा अलिप्ततावादी चळवळ ही करते. झाले का अलिप्ततावादी समजले? येस सर. आता शीतयुद्धाची अखेर आणि जागतिकीकरण. मग शीतयुद्धाचा शेवट कसा झाला आणि जागतिकीकरणाला सुरुवात कशी झालेली आहे. तर 1945 पासून साधारणतः 1945 पासून जागतिक राजकारणात प्रभावी असलेले शीतयुद्ध नंतर संपुष्टात आले आणि शीतयुद्धाची आखरी मागील दशकाच्या शेवट झालेली अत्यंत एक महत्वाची घटना आहे. मग काय आहे? उदाहरणार्थ सोव्हिएत रशियाने आर्थिक खुलेपणाचे धोरण स्वीकारले आणि राज्याचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण एक प्रकारे शिथिल केलं म्हणजे आपण साधारणतः कंट्रोल जो आहे तो सोडले. सोव्हिएत रशियाचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोबार्चेव यांनी पेरेस्ट्राइका म्हणजे पुनर्रचना असेल, खुलेपणा असेल, ही धोरणं जी आहेत ते साधारणतः अंमलात आलेली आहेत आणि या धोरणामुळे माध्यमावरील नियंत्रण कमी झाले. राजकीय आर्थिक महत्वपूर्ण बदल जे आहेत ते साधारणतः झालेले पाहायला मिळतात. तसं पूर्व युरोपमधील सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली त्या देशांतील भांडवलशाही आणि लोकशाही मार्गांचा स्वीकार केल्यामुळे तेथील राजवटी ह्या बदललेल्या आहेत. त्यानंतर सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि त्यातून अनेक नवीन राष्ट्र जे आहेत ते निर्माण झाले. रशिया हा सोव्हिएत रशियामधील सर्वात मोठं राष्ट्र आहे. म्हणजे सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि त्यामधून रशिया हा मोठा राष्ट्र जो आहे तो निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आता शीतयुद्धानंतरचं जग ज्यामुळे जागतिकीकरण आपण साधारणतः पाहायला मिळतो. तर काय जागतिकीकरण किंवा काय, यामध्ये महासत्तांचे पतन असेल, सीमारेषा असेल, जगभरातील भांडवल, श्रम आणि माहितीची मुक्त संचाराच्या युगाचा एक प्रकारे प्रारंभ जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतो. द डोमिने इफेक्ट. तर काय आहे इथे दिले पहा. जे धोरणात्मक बदल झाले तर रशियाचं माध्यमावरील नियंत्रण शिथिल झालं, लोकशाहीकरण, भांडवली आणि लोकशाही मार्गाचा स्वीकार केला गेला. साधारणतः तुम्हाला शीतयुद्धाचा अखेर कसा झाला हे 4 पॉइंट साधारणतः तुम्हाला माहिती असायला हवी. महासत्तेचे विघटन म्हणजे सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि राष्ट्रांना जी आहे ती निर्मिती झाली. धोरणात्मक बदल झाले, माध्यमांवरील नियंत्रण शिथिल झालं, लोकशाहीकरण झालं आणि महासत्तेचे विघटन 1991 मध्ये सोव्हिएत रशियामधून रशिया हा हे नवीन राष्ट्र जे आहे ते निर्माण झाले, एक सर्वात मोठा देश. हे साधारणतः 4 महत्वाचे पॉइंट आहे.
आता बदललेले जागतिक स्वरूप साधारणतः शीतयुद्धाच्या काळात म्हणजे 1991 मध्ये साधारणतः ध्रुवीकरण असेल, लष्कर आणि राजकीय मदत असेल आणि शत्रू राष्ट्र एक प्रकारचं हे स्वरूप होतं. तर शीत युद्धानंतरचं काळ ते एक ध्रुवीकरण म्हणजे अमेरिका हा एकमेव महासत्ता आहे. त्यानंतर व्यापार आणि आर्थिक संबंधांवर प्राधान्य देण्यात आलं आणि स्पर्धक राष्ट्र म्हणजे एक प्रकारची कॉम्पिटिशन स्पर्धात्मक जी कॉम्पिटिशन जी आहे ती सुरुवात झालेली आहे. आता जागतिकीकरण म्हणजे काय आपल्याला पाहायचे. भांडवल कॅपिटल गुंतवणुकीचा जगभर प्रसार करणे. 2 श्रम लेबर रोजगारासाठी कामगारांचे स्थलांतर करणे. 3 माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे विचार आणि कल्पनांची तात्काळ देवाणघेवाण करणे आणि बाजारपेठ वस्तूंचा आणि व्यापाराचा मुक्त संचार करणे. देशाच्या सीमारेषांचा पूर्वी इतके महत्व राहिलेले नाही. अर्थव्यवस्था एकमेकांशी जोडले गेले म्हणजे एक प्रकारचं सीमारेषा बाउंड्रीज ज्या आहेत त्या महत्वाच्या नाही. ते एक प्रकारे त्यांची देवाणघेवाण जे आहे ते महत्वाचे आहे. आर्थिक संबंध कशा प्रकारचे आहेत त्या त्या राष्ट्राचे तर त्यावर एक प्रकारे जे आहे ते महत्व पाहायला मिळतं. मग विविध राष्ट्रांची अर्थव्यवस्था एकमेकांशी जोडलेली आहे म्हणजे बाजार पेठा असतील, आर्थिक एकत्रीकरण वाढलेलं असेल, त्यानंतर गरीब आणि श्रीमंत यामधील दरी थोडक्यात आपण कमी झालेली आहे. अशा प्रकारे एक प्रकारे जागतिकीकरणाची स्पर्धा एक प्रकारे स्पर्धक राष्ट्र जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. पुढे प्रादेशिक संघटनांची निर्मिती. महासत्तांच्या स्पर्धेत स्वतःच्या आर्थिक विकास साधण्यासाठी विकसनशील राष्ट्र प्रादेशिक पातळीवर संघटना निर्माण झाल्या. युरोपियन आर्थिक संघ EU, त्यानंतर युरोपीय आर्थिक संघ ईशानिक आपण म्हणतो. युरोपियन प्राधान्याचा साधारणतः दिसणारी वास्तविक एक प्रकारची आग्नेय आशिया आसियान, सिंगापूर, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपाईन्स या EU इसियान असेल आणि आसियान असेल या साधारणतः या संघटना स्थापन झालेल्या आहेत. जागतिकीकरणाचे वास्तव फायदे तोटे काय आहेत तर व्यापार वाढला, आर्थिक एकत्रीकरण वाढलं, बाजारपेठांमध्ये वस्तूंची मुबलकता मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. आता याचं तोटे काय झालं तर गरीब आणि श्रीमंती राष्ट्रामध्ये दरी कमी झाली नाही एक प्रकारे जागतिकीकरणामुळे. तर विकासाचे फायदे समान रीतीने विभागले गेले नाहीत आणि याचे जे फायदे आहेत ते साधारणतः सगळ्याच राष्ट्रांमध्ये हे गेले. आपण अमेरिका पाहू, त्यानंतर चीन पाहू, आपण इंग्लंड असेल, फ्रान्स असेल किंवा रशिया असेल तर या राष्ट्रांमध्ये साधारणतः मोठ्या प्रमाणात आर्थिक भरभराट झाली. पण काही असे राष्ट्र आहेत, अफगाणिस्तान आहे, पाकिस्तान आहे, बाकीचे राष्ट्र हे प्रगत झाले नाही तर त्यांना फायदे जे आहेत ते साधारणतः कमी मिळालेले आपल्याला पाहायला मिळतात. संयुक्त राष्ट्रे आणि जागतिक समस्या म्हणजे जागतिक शांतता सुरक्षितता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या एक प्रकारे जबाबदारी वाढवणे. मग पर्यावरण संरक्षण असेल, स्त्री-पुरुष समानता असेल, मानवी हक्कांची जोपासना असेल आणि नैसर्गिक आपत्तींचा अवलंब साधारणतः अशा प्रकारचे जे आहेत तर आहे. पुढे परस्परावलंबनाचा प्रवास आपण पाहिलेला आहे. परस्परावलंब आणि सीमारेषांच्या पलीकडले एक प्रकारचं जग झालेलं आहे म्हणजे त्या त्या राष्ट्रांवर अवलंबून न राहता एक प्रकारे जे आहे तर काय करणे परराष्ट्र धोरणाचा साधारणतः आपण बोलतो की इतर राष्ट्रांशी जे आहे ते एक प्रकारची स्पर्धा करणे. मग त्यामध्ये जे आहेत तर बाजारपेठा जागतिकीकरण मोठ्या प्रमाणात जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं की अशा प्रकारे प्रत्येक राष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या सुधारणा चढाओढ जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे आपण या पाठाची माहिती जी आहे ती अभ्यासलेली आहे. आता जर काही प्रश्न असतील तर विचारू शकता. कोणते महत्वाचे महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी. पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, शीत युद्ध आणि त्यानंतर आपण पाहिलं आहे जागतिकीकरण. तर जागतिकीकरणाचा कशा प्रकारे इतर राष्ट्रांवर प्रभाव पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. समजलंय? Yes, sir. साधारणतः यावर आधारित जी वर्कशीट आहे तुम्हाला साधारणतः यावरचे प्रश्न ते तुम्हाला मी ग्रुपवर शेअर करायला सांगतो. तरी काही श्रुती, समृद्धी, ऋतुपर्णा काही आहे तुम्हाला No, डाऊट? sir. आदर्श No, sir. आहे या पाठाची वर्कशीट साधारणतः तुम्हाला
ग्रुपवर मिळून जाईल, ती व्यवस्थित सोडवायची आहे. आणि त्याची उत्तरपत्रिका पण साधारणतः तुम्हाला शेवट दिलेली आहे पीडीएफ मध्ये, तर ती तुम्ही क्रॉस चेक करायची. आणि राहिलेला काय, या पाठावरचा जो स्वाध्याय आहे, तुम्हाला पुस्तकामध्ये साधारणतः सगळे प्रश्न दिलेत, तर ते एकदा पूर्ण पाठ चांगला वाचा आणि मग तो सोडवायचा प्रयत्न करा. एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही समजलं किंवा येत नसेल तर सर यामध्ये या प्रश्नाचं उत्तर कसं लिहिलं पाहिजे किंवा काय, तर ते तुम्ही मला पुढच्या तासाला विचारू शकता. सर समजले का? हा सर ह्या पाठात येस सर. ह्या क्लासचे रेकॉर्डिंग टाकाल का? हो, या क्लासचं जे रेकॉर्डिंग आहे ते तुम्हाला ग्रुपवर साधारणतः उद्या किंवा परवा दुसऱ्या दिवशी साधारणतः मिळतो. मॅम टाकतात शक्यतो. तुम्हाला जर असेल तर, मी ग्रुपमध्ये नाही तुमच्या, पण मॅम जे आहे ते साधारणतः सगळ्या ग्रुपवर साधारणतः तुमचं क्लासचे रेकॉर्डिंग जे आहे ते मिळतो. ओके सर. ओके सर. थांबूया इथे. ओके सर. गुड नाईट. ओके सर. बाय. सर बाय याच्यावर सर. हा, काय प्रश्न होते? कोण बोलत होतं आता? सर याची वर्कशीट ग्रुपवर टाकून देशाल का? ग्रुपवर येणार आहे तुम्हाला वर्कशीट.